गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात रानटी हत्तीची दहशत आहे। सहाय्यक पालकमंत्री थेट ज्या भागात नुकसान झालं त्याची पाहणी करीत आहेत। आपण दृश्यामध्ये बघू शकतो कशा प्रकारे भाताची शेत जे आहे ते मोठ्या प्रमाणात रानटी हत्तीने उद्ध्वस्त केले आणि शेतकऱ्यांच्या बांधावर अतिदुर्गम गावात पालकमंत्री जे आहेत ते सहाय्यक पालकमंत्री भेट दिलेले आहेत आणि शेतकऱ्यांची पाहणी किंवा शेतीची पाहणी किंवा शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेत आहेत। तर तुमच्या समोर मोठा नुकसान आहे आणि हत्तीचे पाय जे आहेत ते दिसत आहेत आणि मोठा नुकसान भाताचं झालेलं आहे, काय म्हणा? नाही, धानाचं मी स्वतः धान उत्पादक शेतकरी आहे आणि पूर्ण निघालेलं उभं पीक त्या उद्ध्वस्त केलेल्या हत्तीच्या कळपाने हे दिसून येते। हे पूर्ण हत्तीचे पायाचे चिन्ह इथं आणि या दोन्ही भागात आहे आणि इथं देखील मोठ्या प्रमाणामध्ये हत्तीचं नुकसान झालेलं आहे। निश्चितच या पूर्ण नुकसानीची योग्य नुकसान भरपाई देण्याच्या सूचना आम्ही विभागाला देतो आणि हे गंभीर प्रश्न झालेला आहे। आता याच्यावर शासन स्तरावर काय निर्णय करता येईल मी ते कायमस्वरूपी वाढण्यासाठी करतो। आपण बघू शकतो की शेतीच्या बांधावर सहाय्यक पालकमंत्री यांनी पाहणी केली आणि मोठा नुकसान यावेळी रानटी हत्तींमुळे झालेला आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत एम डी इरफान, TV9 चुरचुरा, गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।